नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे एमएनओ क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण त्रिशूला सिरीज मधला 39 कितवे 39th एपिसोडमध्ये इथे आलेलो आहोत. ही सिरीज कम्प्लिटली कोणावरती नॉर्शिट 10 CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB आणि ESIC आणि आपले नर्सिंग फील्डमधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होणार आहे, म्हणजे आपलं नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्सचे जे गव्हर्नमेंट एक्झाम होणार आहे त्याची कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपलं इथे प्रिपरेशन चालू आहे आणि स्पेशली त्यांच्यासाठी ही सिरीज फायदेशीर ठरणार आहे. सिरीज कुठला आपला त्रिशूला सिरीज ही कंटिन्यू सुरू आहे. आपण आज 39th म्हणजे 39वा एपिसोडमध्ये आलेला आहोत. आजचे एपिसोड थोडी कशावरती असणार आहे, नॉर्शिट 10 स्पेशल असणार आहे, कारण आपल्याला थोडी इथे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन आपल्याला बघायला भेटणार आहे. चला, हा सिरीज मध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्ट इथे इन्क्लूड करणार आहे आणि जे इम्पॉर्टंट आहे जे आपण बघत जाणार आहोत. चला, ही सिरीज मध्ये आपण कम्प्लीटली एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असणार आहे. एवढं झालं आपलं स्टार्टिंगला. चला मग आपण करूया सुरुवात. त्याचा अगोदर तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचे आणि कमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे क्वेरी आणि तुम्हाला काय क्वेश्चन वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला जे डाऊट वाटते क्वेश्चन, हे जे क्वेश्चन असं पण असते आपल्याला डाऊट वाटते, म्हणजे काय ऑप्शन ए आणि बी आपल्याला सेम वाटते, म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर वाटते, पण त्याच्यामधलं पण आपल्याला प्रायोरिटी काढावं लागते. ज्यावेळी तुम्हाला कन्फ्युजन वगैरे असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका. आपण नेक्स्ट जे एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये आपण कव्हर करून टाकूया. आणि जे मित्रमैत्रिणी कोणी पण असो तुम्हाला तुमच्या ओळखीचे DMER असो, DHS, CHO, नॉर्शेटची प्रिपरेशन करत असेल त्यांना आपल्या चॅनलची म्हणजे लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला मग आपण करूया सुरुवात आजचे कुठली 39th एपिसोडचे. लास्ट एपिसोड मध्ये तुम्हाला एक मी क्वेश्चन दिलं. काय होतं क्वेश्चन, MCQ ऑफ द डे म्हणून. बघा काय म्हणतं क्वेश्चन, अ टोल्डर विथ अ हिमोफिलिया. पेशंटला काय हिमोफिलिया आहे, ऍडमिटेड इन द हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग इंटरव्हेन्शन, कुठली जे इंटरव्हेन्शन आहे वुड बी द कॉन्ट्रा इंडिकेटेड एक्सेप्ट. बघा काय म्हटलं याने, अ टोल्डर विथ अ काय म्हटलेलं आहे, हिमोफिलिया. टोल्डर म्हणजे किती वर्ष झालं आपला, 1 to 3 इयर मध्ये जे एज आहे आपण काय म्हणतो, टोल्डर एज म्हणतो. बरं का, हे एज क्लासिफिकेशन मधलं आहे. म्हणजे काय 0 to 28 ला आपण काय म्हणतो निओनेटल झालं, आणि त्याच्यानंतर 0 to 1 इयरला इन्फंट, 1 to 3 इयरला काय टोडलर, आणि 3 to 6 ला प्री स्कूल, आणि 6 to 12 ला स्कूल एज. WHO अकॉर्डिंग टू अडोलसेंट किती 10 to 19 इयर. हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे झालं हे टोडलर विथ हिमोफिलिया, म्हणजे हिमोफिलिया डिसीज झालेला आहे बरं का बच्चूला, आणि ऍडमिटेड आहे. आणि काय म्हटलं यांनी, व्हिच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग इंटरव्हेन्शन, जे आपलं कुठली जे इंटरव्हेन्शन आहे आपण काय सांगायचं, वुड बी कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे खाली दिलेले कुठली जे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. परत तिथे काय म्हटलेलं बघा, एक्सेप्ट म्हटलेलं आहे, म्हणजे जे आपण सांगू शकतो. लक्षात आलं की मी काय म्हणतो, क्वेश्चन काय म्हणतो, व्हिच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग इंटरव्हेन्शन वुड बी कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे खाली दिलेले कुठली जे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. एक्सेप्ट म्हटलेलं आहे म्हणजे जे नाहीये. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. बघा क्वेश्चन ऑप्शन काय दिलेलं आहे, ऑप्टनिंग ॲट रेक्टल टेम्परेचर घेणे हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे का, आणि सेव्हिंग द क्लायंट विथ अ इलेक्ट्रिक रेजर. बरं का, इलेक्ट्रिकल रेजर म्हटले मेन्शन केले त्यांनी इलेक्ट्रिक म्हणून, आणि ब्रश अँड फ्लॉस द क्लायंट टीथ, एकदम जोराने काय करायचं म्हणजे टूथब्रश करायचं, आणि ऍडमिनिस्ट्रिंग द एस्प्रिन फॉर अ पेन. आता पेशंटला पेन वगैरे होत असेल तर आपण डायरेक्ट त्याला एस्प्रिन द्यायचं. बघा काय म्हणते, बघा स्टार्टिंगला बघायला गेलं तर एस्प्रिन नाही, आपलं कुठलं डिसीज आहे, हिमोफिलिया काय, हिमोफिलिया. त्याला अजून एक नाव आहे, काय सांगतात त्याला, ही असणार आहे हेरिडिटरी ब्लीडिंग डिसऑर्डर. बरं का, अजून काय म्हणू शकतो आपण, हेरिडिटरी एक्स लिंक्ड पण आपण म्हणू शकतो, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह. बरं का, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह ब्लीडिंग डिसऑर्डर आहे. तुम्ही म्हणता किती मोठं डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये सर्वच आलं. म्हणजे हेरिडिटरी आहे आणि एक्स लिंक्ड आहे, त्याच्यामधले पण रिसेसिव्ह आहे, आणि हे कुठला ब्लीडिंग डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय होतो बाबा, प्रोलॉंग्ड म्हणजे खूप वेळा काय होतं, प्रोलॉंग्ड ब्लीडिंग ह्याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला. ब्लीडिंग कशामुळे, ड्यू टू काय कमी याच्यामुळे, कशामुळे होतं हे, याची डेफिशियन्सी असणार आहे. डेफिशियन्सी ऑफ कुठली, आपलं क्लॉटिंग फॅक्टर. क्लॉटिंग फॅक्टर किती आहे, 12. त्याच्यामधलं कुठली नंबर किती, कुठला नंबरला असणार आहे, 8, आणि कुठला 8 आणि 9. ह्याचा 8 आणि 9 डेफिशियन्सीमुळे इथे हिमोफिलिया असणार आहे. ह्याचा पण अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन असणार आहे. म्हणजे आता कुठे टाईप ए म्हणजे काय, हिमोफिलिया टाईप ए नाही, हिमोफिलिया एच म्हणतो आपण. हिमोफिलिया ए म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली डेफिशियन्सी असणार आहे, ह्याच्यामध्ये 8 जे क्लॉटिंग फॅक्टर आहे त्याचा काय डेफिशियन्सी असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, क्लासिकल डिसऑर्डर पण म्हणतो बरं का. आणि दुसरं कुठला, हिमोफिलिया बी, ह्याच्यामध्ये कुठली, हे 9th असणार आहे कमी. ही डेफिशियन्सी असल्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो,
क्रिसमस. ओके, ह्याचं नाव आहे बरं का, क्रिसमस. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलं हिमोफिलिया बद्दल. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. हे मॅक्झिमम ओके मोस्ट कॉमन कोणाला अफेक्ट होतो, म्हणजे कोणामध्ये असणार आहे ही असणार आहे मेल्स मध्ये, मुलामध्ये खूप बघायला म्हणजे काय आपल्याला दिसतंय. पण फिमेल मध्ये कसं असणार आहे, फिमेल ह्याच्यामध्ये असणार आहे कॅरियर. फिमेल कोण असणार आहे, ही कॅरियर, म्हणजे त्यांना होत नाहीये पण त्यांनी काय एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनला ह्यांनी काय करते, कॅरियर म्हणजे फॉरवर्ड करतील. कुठली ही हिमोफिलिया डिसीज. म्हणून इथं काय एक्स लिंक्ड डिसीज मध्ये इथे म्हणजे ही डिसऑर्डर आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलंय. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे, ओके क्वेश्चन मध्ये काय होतं, ओके इंटरव्हेन्शन होतं नर्सिंगचं, आपण तेवढंच बघूया. इम्पॉर्टंट ओके, इम्पॉर्टंट नर्सिंग ऍक्शन्स. सॉरी लॅपटॉप सेफ होईल. चला, हे काय इम्पॉर्टंट नर्सिंग आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय 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 लक्षात ठेवायला पाहिजे. आपण पेशंटला अवॉइड करायला पाहिजे. बघा एवढं लक्षात ठेवायचं, ही कुठले प्रोलॉंग्ड ब्लिडिंग डेफिशियन्सी म्हणजे काय डिसऑर्डर होता, म्हणजे एकदा आपण काय तर केलं मग हे डिसऑर्डर कसं आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, म्हणजे थांबणार आहे का नाही. मग आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आपण जेवढं पण जे प्रोसिजर आहेत किंवा काही पण इन्सिडेंट्स असो ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतो, जे आपल्याला थांबवायचं आहे. अवॉइड कुठली आयएम इंजेक्शन मध्ये पण ब्लिडिंग होऊ शकतो. ओके, मग आपण अवॉइड केलो. आणि अवॉइड रेक्टल टेम्परेचर. ओके, ही पण आपल्याला अवॉइड करायचं आहे. का, याच्यामध्ये ज्या वेळी आपण रेक्टल टेम्परेचर घेतो, रेक्टल म्युकोसा इंजुरी होऊ शकतो. कुठली रेक्टल म्युकोसा इंजुरी होऊ शकतो, म्हणून आपण काय करतो, अवॉइड करतो रेक्टल टेम्परेचर. पण एवढं लक्षात आलं. आणि आपण शेविंग वगैरे करताना पेशंटला, आता तर हे टोल्डर एज आहे ओके, तरी पण इन फ्युचर मध्ये वगैरे लक्षात ठेवायचं तुम्हाला काय म्हणायचं आहे, यूज इलेक्ट्रिक रेजर यूज करायला सांगायचं आहे. इलेक्ट्रिकल रेझर, कारण इलेक्ट्रिकल रेझर काय करतो, अवॉइड करतो, म्हणजे काय इथे आपल्याला काही इंजुरी वगैरे होणार नाहीये. एवढं लक्षात आलं. आणि टूथब्रशला वगैरे कुठली सॉफ्ट टूथब्रश द्यायचं बरं का, एवढे खूप हार्ड पण नाही द्यायचं. असं घासले ना एकदम काय होतं, इथे काय म्हणतो ब्लिडिंग वगैरे गमिंग ब्लिडिंग वगैरे होऊ शकतो. म्हणून आपल्याला काय अडवाइज करायचंय, सॉफ्ट टूथब्रश म्हणजे बच्चूला द्यायचं आहे. एवढं झालं. अजून काय, आणि जे आउट गेम्स कुठली पण आहे म्हणजे काय इंजुरी करू शकतो, जे आपल्याला काय करायचंय, ही सगळं अवॉइड करायचं आहे. प्रिव्हेंट इंजुरी आउट गेम्स वगैरे आहेत. ओके, जे सगळं आपल्याला अवॉइड करायचंय. ओके, मला वाटतं एवढी लक्षात ठेवलं तरी चला. नेक्स्ट काय, आता काय म्हणतात, टोल्डर विथ हिमोफिलिया. मला वाटतं क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्हाला आन्सर भेटणार बरं का. ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन लक्षात येणार नाही, ज्यावेळीपर्यंत ही क्वेश्चन म्हणजे काय उत्तर आपल्याला भेटणार नाही. परत एकदा, व्हिच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग इंटरव्हेन्शन वुड बी द कॉन्ट्रा इंडिकेटेड. खाली दिलेले कुठली जे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे एक्सेप्ट मेंटल आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठली बरोबर आहे हे ओळखून काढायचं. बघा, ऑफ्टेनिंग रेक्टल टेम्परेचर, यस ही काय असणार आहे, नाही आपल्याला अवॉइड करायचं आहे. ओके, ही कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, असं लिहू आपण इथं, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. सेव्हिंग द क्लायंट विथ काय म्हटलं, इलेक्ट्रिक लेझर, नाही हे कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही आहे, टिक करा. ब्रश विथ फ्लोस द क्लायंट टेस्ट, नाही एवढी आपल्याला सॉफ्ट हे द्यायचं आहे, मग हे पण कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ऍडमिनिस्ट्रिंग द एस्पिरिन फॉर अ पेन, बघा आता एस्पिरिनचं आलंय. बघा याच्यामध्ये काय म्हटलं, रेक्टल टेम्परेचरमध्ये रेक्टल म्युकसा डॅमेज होते, म्हणून आपण इथे कॉन्ट्रा इंडिकेटेड ठेवलेले आहे. आणि ब्रश म्हणजे काय सॉफ्ट ब्रश आपल्याला द्यायचं आहे, नाहीतर काय होऊ शकतो, गम ब्लिडिंग वगैरे होऊ शकते पेशंटला, होऊ शकतो, म्हणून आपल्याला सॉफ्ट जे टूथब्रश वगैरे द्यायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर एस्पिरिन, बघा एस्पिरिन काय, ही नसेड आहे. नसेड म्हणजे ते नसेड नाही बरं काय, NSAID आहे. ओके, ही ड्रग काय करतो, इंटरफेअर करतो. कशाला इंटरफेअर, ओके इंटरफेअर विथ प्लेटलेटला सोबत इंटरफेअर करतो. मग आपल्याला परत इथे थोडी प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्यावेळी इंजुरी वगैरे होतो, ब्लिडिंग टाइमला थोडं कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, म्हणून आपल्याला ही अवॉइड करायचं आहे. म्हणजे काय, प्लेटलेट फंक्शन मध्ये इंटरफेअर करतो. ओके, आणि अजून काय कुठली रिस्क वाढवतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ ब्लिडिंग. हे आपण दिलं तर ब्लिडिंगचा रिस्क परत वाढणार आहे, म्हणून आपल्याला बेस्ट कुठली असणार आहे, सगळ्यांना माहिती आहे पीसीटी म्हणजे ऍसिटाफिनोमेन. ओके, ही एकदम बेस्ट असणार आहे. ओके, चला एवढी लक्षात ठेवलं तरी बस. मग हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे का, यस एस्पिरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, पण विचारले काय एक्सेप्ट. चला मग आपलं हे पण गेलं. आता शेविंग विथ अ क्लायंट कुठली, विथ अ इलेक्ट्रिक रेझर, ही अवॉइड करतो, म्हणजे काय थोडी याच्यामध्ये इंजुरी वगैरे होणार नाही. मग आपलं उत्तर बी ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, मला वाटते तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, इफ एनी क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे कॉमेंटमध्ये टाका, आणि आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये ह्याची क्लिअर करून टाकूया. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण मारूया कलटे.
सॉरी बघा, ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुम्ही बरं का. हिमोफिलिया बघा, त्याला काय म्हणतो आपण, हे विसरलो का मी, रॉयल्स डिसीज म्हणतो आपण. ही म्हणजे ब्लड, फिलिया म्हणजे लव. ओके, हिमोफिलिया कुठली, ही एक्स. ओके, एक्स सेक्स लिंक्ड इनहेरिटेड डिसऑर्डर आहे. कॅरेक्टर विथ प्रोलॉंग्ड ब्लिडिंग याच्यामध्ये होतो. इंजुरी वगैरे झालं तर याचं इनहेरिटेड डिसऑर्डर झालं, डेफिशियन्सी ऑफ द ओके एक्स क्रोमोझोम. हे एक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतो. ओके, आता समजा फिमेलचं एक्स असतो म्हणून इथं कॅरियर इथं असतो बरं का, आणि XY हे मेलमध्ये अफेक्ट होतो आणि इथे कॅरियर होतो. म्हणजे मोस्ट कॉमनली आपल्याला मेनमध्ये म्हणजे मुलामध्ये भेटते बघायला. आणि हिमोफिलिया A 8 नंबर, हिमोफिलिया B हे किती 9 नंबर, आणि हिमोफिलिया C एक आहे, इथे किती 11 नंबर. ओके, ABC याला काय काय, हे क्लासिकल झालं, ही क्रिसमस झालं. ओके, हे हिमोफिलिया C तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये बेस्ट कुठली असणार आहे डायग्नोस्टिक, हे मोस्ट कॉमन डायग्नोस्टिक कुठली असणार आहे, APTT इथे आपल्याला बघायला भेटते. ओके, मला वाटतं अजून काय अडवायचं तिथे काय काय दिलं, अवॉइड द कॉन्टॅक्ट इंजुरी गेम्स. ओके, आउटडोर गेम्स वगैरे आपल्याला अवॉइड करायचे आणि स्विमिंग कॅन बी डन. ओके, पेशंटला बघा, हे खूप वेळा आलेलं क्वेश्चन आहे, आपण स्विमिंग करू म्हणजे काय, आपण परमिशन देऊ शकतो बच्चूला, म्हणजे स्विमिंग वगैरे करायचं असेल तर. आईस शूट आपले म्हणजे काय, कॉन्स्ट्रक्शन करतो आणि ब्लिडिंग थोडे कमी करू शकतो. आणि प्रेशर ऑफ ऑन द वुंड, आईस ऍप्लिकेशन, टाईट बाइंडिंग, ॲडमिनिस्टर FAP. ओके, हे त्यांचं झालं. ओके, मेडिकलचं. चला आता नेक्स्ट स्टेपकडे काय म्हणते आपण बघूया. चला फास्ट जाऊया, कारण एका क्वेश्चनला आपण जास्त टाइम देऊ शकत नाहीये, कारण सगळी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बघा काय म्हणते, मयांक लॅब टेस्ट म्हणजे मयांकने लॅब टेस्ट केलेले. ओके, रिव्हिल्ड दॅट हर, ओके हीज करून टाका, हे पोरा आहे मयांक, ठीक आहे, पोरा असो पोरी असो. चला काय आलेले रिपोर्ट, सिरम कॅल्शियम लेवल किती आलेले, 2.5 mg/dl. आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे सिरम कॅल्शियम लेवल नॉर्मली किती असते बाबा. आणि व्हिच असेसमेंट डाटा डज द नर्स डॉक्युमेंट व्हेन द क्लायंट डायग्नोज विथ, ओके ऑलरेडी त्यांनी डायग्नोज केलेलं हायपोकॅल्शियमिया डेव्हलप झालेले. म्हणजे काय, आपलं सिरम कॅल्शियम लेवल किती असायला पाहिजे, 8 बघा सगळीकडे तर मॅक्झिमम सेंटर्समध्ये किती दिलेलं आहे, 9 ते 10.5 mg/dl दिलेलं आहे. ओके, कधी कधी 8.5 पण तुम्ही पकडू शकता, पण एकदम बेस्ट कुठले असणार आहे, 9 ते 10.5. ओके, इथं पॉईंट आहे बरं का, असं नाही की 105. हे किती 9 ते 10.5 mg/dl एवढी ही काय असणार आहे, कॅल्शियम लेवल असणार आहे. आता इथे किती आहे, 2.5. मग 9 पेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणणार आहे, हायपोकॅल्शियम म्हणणार आहे. आता भयानक हायपोकॅल्शियम इथे आपल्याला बघायला भेटतो डेव्हलप का, बघा काय डेव्हलप व्हायला इथे, कार्पोपिडल स्पाझम आफ्टर द ब्लड प्रेशर कप इज इन्फ्लेटेड. बघा यांनी काय म्हटलंय, आपल्याला रिपोर्ट दिले, रिपोर्ट आले आपल्याकडे, 2.5 mg/dl आपल्याला भेटले. असेसमेंट काय बघायचंय, म्हणजे ऑलरेडी डायग्नोज झाले पेशंट, हायपोकॅल्शिमिया आहे. हायपोकॅल्शिमिया काय डेव्हलप केलेलं आहे, कार्पोपिडल. ओके, जे आपलं कार्पोपिडल आहे, ओके, ही काय झालंय, स्पाझम होत आहे आफ्टर द कधी, ब्लड प्रेशर कप इज इन्फ्लेटेड. ज्यावेळी तुम्ही जे पेशंटला हायपोकॅल्शिमिया पेशंटला तुम्ही BP, ओके, BP कप इथे लावता आणि इन्फ्लेट करता. कधी कशापेक्षा, जे आपलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे ज्याच्यापेक्षा थोडं आपण जास्त इन्फ्लेट करून 3 ते 5 मिनिटं आपण इथे ठेवल्यावर काय भेटणार आहे आपल्याला, कार्पोपिडल स्पाझम भेटणार आहे. ह्यालाच आपण कुठली जे साईन म्हणतो ह्याने विचारलेलं आहे. बघा ऑप्शन ए मध्ये काय म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह ट्रोसिस साईन, पॉझिटिव्ह चेस्टेक साईन, आणि टिटॅनी आणि पॅरेस्थेसिया. मग आपल्याला हुडकून काढावं लागेल बरं का. सिरम लेवल आपल्याला माहिती झाले किती, 9 ते 10.5 एवढी असणार आहे. आता क्लिनिकल बेसिस वरती आपण बघायला गेलो तर हायपोकॅल्शियम मध्ये 2 इथे साईन भेटणार आहे आपल्याला. ओके, इथे दिलेले त्यांनी ट्रोसिस साईन दिलेले आणि चेस्टेक साईन दिलेले, हे दोन्ही पण हायपोकॅल्शियम मधला आहे बरं का. चला मला वाटतं डायग्राम आणलं. ओके, चला बघा ह्याच्यामध्ये काय म्हणतो, पहिलं बघा पहिलं ऑप्शन कुठलं होतं, ट्रोसिस होता ना. चला हे बघा ट्रोसिस साईन काय म्हणतो, ट्रोसिस साईन बघा इथं काय म्हटलेलं आहे, ट्रोसिस साईन इज अ पॉझिटिव्ह व्हेन द स्पाझम ऑफ द हँड अँड रिस्ट ऑकर आफ्टर इन्फ्लेमेशन ऑफ, ओके, इन्फ्लेमेटिंग द BP कप अबोव द पेशंट सिस्टोलिक ब्लड प्रेशर फॉर द 3 ते 5 मिनिटं. बघा काय म्हणायचं इथे आपल्याला, काय करायचंय, प्लेस द BP कप आर्म. बघा ह्याच्यामधले ट्रोसिस मधला सांगतो बरं का, आपल्याला काय करायचंय, BP कप आर्म मध्ये ठेवायचंय आणि मला इथे लावायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला इन्फ्लेट करायचं आहे. आपण इन्फ्लेट करणार आहे. ओके, कधीपर्यंत, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपल्याला भेटेपर्यंत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, थोडी जास्तच ठेवायचं आहे बरं का, मेंटेन
काय मेंटेन करायचं आपल्याला, बीपी तेवढीच, किती 3 ते 5 मिनिटं तेवढं आपल्याला मेंटेन करायचं. इजी भाषेला मध्ये काय सांगू मी, आपण बीपी चेक करताना थोडे एसबीपी आहे ओके, सिस्टोलिक ब्लड प्रेशर पेक्षा आपल्याला थोडी जास्त ठेवायचं आणि 3 ते 5 मिनिटं असंच होल्ड करून ठेवायचं, म्हणजे मेंटेन करायचे. ज्यावेळी आपल्याला पेशंटमध्ये काय भेटणार आहे, ॲडक्शन ऑफ द थंब ओके, ॲडक्शन ऑफ द थंब, फ्लेक्शन ऑफ द एमसीपी जॉइंट्स आणि एक्सटेन्शन ऑफ आयपी जॉइंट्स, फ्लेक्शन ऑफ रिस्ट ओके. बघा कसं झालेलं पेशंटची, म्हणजे काय काय भेटू शकतो आपल्याला, कार्पोपेडल स्पाझम इथे ऑकर होतो ओके, कार्पोपेडल स्पाझम इथे होणार आहे. कशामध्ये, ट्रोचियस साइन मध्ये ओके. लक्षात आलं, रुस्ट काय होतो, फ्लेक्शन होतो ओके, रुस्ट काय होतं, रिस्ट फ्लेक्शन इथे आपल्याला भेटतो ओके, जसं मी हात केलेलं आहे ओके. फिंगर अडॅक्टेड, फिंगर पण असं अडॅक्ट होतो एकमेकांना ओके, फिंगर काय होतो, अडॅक्टेड ओके, हे लक्षात आलं. आणि थंब डाऊन टुवर्ड द पाम, बघा आपलं पाम इथं आहे ओके, असं होतं ओके. फिंगर टुवर्ड काय म्हणू शकतो आपण, सॉरी फिंगर, थंब म्हणू आपण, फिंगर नाही ओके ओके. थंब डाऊन टुवर्ड पाम, पाम कडे जाणार आहे ओके. हे दिसलं तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे ट्रोचियस साइन म्हणायचं आहे. हे दोन्ही साइन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे आणि नॉर्सट मध्ये हमखास ही क्वेश्चन येतात ओके. हे झालं ट्रोचियस साइन. आता नेक्स्ट कुठले होता, ऐकायचं आहे बघा, काय म्हटलं ह्यांनी, चोवेस्टिक साइन. ह्याच्यामध्ये काय करणार आपण, चोवेस्टिक साइन मध्ये बघा, ज्यावेळी आपण हे हायपोकॅल्शिमिया पेशंट असतो, ज्यांचं फेशियल नर्व ओके, इथे दाखवलेलं बघा, फेशियल नर्व मध्ये आपण टॅप करणार आहे, टॅपिंग द फेशियल नर्व फ्रंट ऑफ द इयरचा फ्रंट मध्ये, आणि ट्विचिंग द फेशियल मसल. ज्यावेळी आपण इथे मारणार आहे असं, त्यांनी काय करणार, ट्विचिंग करणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, चोवेस्टिक साइन आपण म्हणणार आहोत ओके. लक्षात आलं का, इझी आहे. काय, आपण फेशियल नर्व वरती टॅप करायचंय, त्याच्या नंतर जे मसल ट्विचिंग होते कुठे, अराउंड द माउथ, नोज, आणि इथे बघा अराउंड द नोज, माउथ इथे जे ट्विचिंग झालेलं आहे ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, चोवेस्टिक साइन म्हणतो ओके. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. बघा ठिकाणी काय, हे काय, हे जनरल मसल स्पाझम आहे, एवढे काय स्पेशल नाही ह्याच्यामध्ये, हे जनरल आहे, जनरल मसल स्पाझम आहे ओके. ही पण काय नसणार आहे आपल्याला, पॅरेस्थेशिया. पॅरेस्थेशिया म्हणजे काय, टिंगलिंग सेन्सेशन, टिंगलिंग सेन्सेशन आपल्याला फील होतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, पॅरेस्थेशिया म्हणतो. मग हे असणार आहे का आपलं उत्तर, नाही, टेटानी पण नाही. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 2 पॉझिटिव्ह साइन दिलेले आहे ओके. चोवेस्टिक साइन कधी, ज्यावेळी आपण फेशियल नर्व वरती टॅपिंग करतो, ज्यावेळी मसल स्पाझम होते ओके, ज्यावेळी आपण काय म्हणणार आहे, चोवेस्टिक साइन पॉझिटिव्ह म्हणणार आहे. पण इथे बीपी कप म्हणलेलं आहे, मग आपलं उत्तर कुठली, पॉझिटिव्ह ट्रोचियस साइन इथे आपल्याला एकदम उत्तर बरोबर असणार आहे ओके. ही पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कॅल्शियम लेवल पण तुम्हाला विचारू शकतो, म्हणजे असं सिनेरियो बेस मध्ये काय पण विचारू शकतात त्यांनी, म्हणजे एवढा रिपोर्ट आहे, तुम्ही कुठले डायग्नोसिस करणार वगैरे ओके. चला, हे झालं. नेक्स्ट क्वेश्चन आता जाऊया. चला आपली गाडी खूप स्लो चाललंय, आपल्याला थोडे अजून 1 गिअर काय करायचं, स्टेप आउट करायचं, पुढे जायचं. चला, द नर्स सुपरवायझर, नर्सिंग स्टुडंट, बघा नर्सिंग काय करते, नर्स सुपरवायझर आहे, त्यांनी काय करायलंय, नर्सिंग स्टुडंट केअरिंग सुपरवाइज करायला बरं का. नर्सिंग स्टुडंट केअरिंग फॉर अ पेशंट इन द इंटेन्सिव्ह केअर युनिट, म्हणजे आयसीयू मध्ये पेशंट आहे, म्हणजे नर्सिंग स्टुडंट बघत आहे आणि नर्स सुपरवाइज करते. रिकव्हरिंग फ्रॉम द सर्जिकल रिमूव्हल ऑफ अ नेक कॅन्सर, ह्यांचं सर्जरी झालंय, काय झालेलं, नेक कॅन्सर झालं, त्यांचं रिमूव्ह केलेलं आहे, जे ट्युमर वगैरे असेल ते ओके. द पेशंट हॅज अ ट्रोकोस्टमी. आता मेन काय लक्षात ठेवायचं, पेशंटला आता ट्रोकोस्टमी केलेले, व्हिच स्टेटमेंट बाय द स्टुडंट नर्स, बघा काय म्हणते यांनी, व्हिच स्टेटमेंट बाय द स्टुडंट नर्स इंडिकेट टीचिंग हॅज बीन अ सक्सेसफुल, म्हणजे जे नर्स सुपरवाइजने आता स्टुडंटला काय केलेलं, टीचिंग केलेलं आहे. मग जे कुठली जे टीचिंग असं आन्सर आहे, जे त्यावेळी आपल्याला कळणार, हा बाबा मी जे सांगितले स्टुडंटनं सगळं कळलेलं आहे, म्हणजे त्यांचं लक्षात आलेलं आहे. बघा काय म्हणते क्वेश्चन ऑप्शन ए काय म्हणते बघा, आय विल कट अ पीस ऑफ अ गॉज टू फिट अराउंड द ट्रोकोस्टमी साइट. बघा जे आपलं ट्रोकोस्टमी साइट इथे आपण बनवलेलं आहे ओके पेशंटला, ज्यावेळी ह्यांनी काय म्हणते, आय विल कट ऑफ द पीस, म्हणजे जे गॉज आहे मी कट करतो आणि जे ट्रोकोस्टमीचं साइट आहे ज्याचं साईडला अराउंड मी काय करतो, लावतो म्हणते. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, आय विल ॲडमिनिस्टर द ह्युमिडिफाईड ऑक्सिजन टू द पेशंट. जे ह्युमिडिफाईड म्हणजे काय, थोडं आपलं वॉटर बेस्ड ओके, ह्युमिडिफाईड म्हणजे तुम्हाला सांगतो बरं का, ज्याचे ऑक्सिजन ओके आपण काय करणार आहे, पेशंटला देणार आहे म्हणते. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, आय विल क्लीन द एरिया अराउंड द ट्रोकोस्टॉमी विथ अल्कोहोल. जे ट्रोकोस्टॉमीचा अराउंड जे एरिया आहे, ज्याला काय करतो मी, अल्कोहोल, बरं का, इथे मेन्शन करा तुम्ही, लाईन मारून ठेवा, कारण ह्यांनी काय म्हणते, अल्कोहोल म्हणाले ओके, अल्कोहोल घेऊन इथे मी क्लीन करतो. नेक्स्ट क्वेश्चन काय, ऑप्शन काय म्हणते बघा, आय विल अवॉइड द सक्शनिंग अंटिल 48 hours. आता सर्जरी झाले बाबा, आफ्टर द सर्जरी 48 तासानंतर मी अजिबात 48
तासापर्यंत मी सक्शन अवॉइड करणार आहे. आता कुठली जी गोष्ट आहे म्हणजे ट्रेकोस्टॉमी केअर बद्दल जे नर्सिंग सुपरवायझरने सांगितलेले पण पेशंटला कळलेलं आहे, म्हणजे त्यांना लक्षात आलं म्हणून आपल्याला हुडकून काढायचं. बघा ऑप्शन आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, ट्रेकोस्टॉमी मध्ये आपल्याला मेन काय करायचं असतं, आपल्याला करायचं असतं मेंटेन एअरवे पेटन्सी. एअरवे पेटन्सी आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, हे एक लक्षात आलं. आणि अजून दुसरी काय, प्रिव्हेंट इन्फेक्शन वगैरे होऊ द्यायचं नाहीये आपल्याला. ओके, आणि काय, कीप सिक्रेशन थिन. जेवढं पण सिक्रेशन बरं का, आता ट्रेकोस्टॉमी म्हणजे सिक्रेशन होणारच आहे आणि कुठली पण होऊ दे आपल्याला कसं ठेवायचं, थिन ठेवायचं आहे. कीप सिक्रेशन थिन. आता जास्त मोठं झालं तर काय होणार आहे, पेशंटला एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं आणि प्रॉब्लेम क्रिएशन करू शकतो. ओके, चला आपल्याला लक्ष द्या. इथे काय म्हणते ऑप्शन ए परत एकदा, आय विल कट द पीस ऑफ द गॉज फिट अराउंड द ट्रेकोस्टॉमी सेट. ओके, स्टुडंट काय म्हणाले, आता एक गॉज पीस घेणार आणि कट करणार, इथे राऊंड लावणार. ओके, हे कसं असणार आहे, हे चुकीचं असणार आहे बरं का. आपण एक परफेक्ट गॉज इथे ठेवायला पाहिजे. ज्यावेळी आपण कट करतो ज्याचे थ्रेड वगैरे आहेत बघा, जे आत जाऊ शकतो. काय म्हणतो मी, नॉट कटिंग द गॉज, कारण काय, लूज फायबर कॅन एंटर, जे खाली लूज वगैरे असतात. ओके, कट केलेले. ओके, जे आत जाऊ शकतो आणि एअरवे मध्ये जाऊ शकतो आणि कॉज एस्पिरेशन अँड इन्फेक्शन करू शकतो. काय करू शकतो, एस्पिरेशन आणि इन्फेक्शन करू शकतो. पण आपल्याला तर हेच आवड करायचंय, मग आपण हे करणार आहे का, म्हणजे स्टुडंटला कळलं नाही, मग हे उत्तर आपलं चुकलं. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, आय विल क्लीन एरिया अराउंड द ट्रेकोस्टॉमी विथ अल्कोहोल. यांनी काय म्हणाले, अल्कोहोलने क्लीन करतो म्हणताय. ओके, हे काय करतो, अल्कोहोल आपले इरिटेट करतो बरं का. आपल्याला काय करणार आहे, इरिटेट द स्किन. अजून कुठलं, स्किन आणि डिले हिलिंग, म्हणजे लवकर हील होऊ देत नाहीये. ओके, हे झालं. आपल्याला कुठले एनएस वगैरे आपल्याला क्लीनसाठी यूज करायचे किंवा जे ऑर्डर केलेले अँटीसेप्टिक वगैरे आपण यूज करू शकतो. ओके, हे पण आपलं गेलं खड्ड्यात. आय विल अवॉइड द सक्शन, असं नाही की. ओके, ज्यावेळी सिक्रेशन काय म्हणू शकतो, ज्यावेळी रिक्वायर्ड आहे, ज्यावेळी आपल्याला करायचं, असं नाही की मी 48 तासापर्यंत करत नाहीये बरं का. ज्यावेळी रिक्वायर्ड. ओके, ज्यावेळी आपल्याला करायचं आहे काय, सक्शनिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सिक्रेशन असेल तर आपण ज्यावेळी गरज आहे आपण करू शकतो. ड्युरिंग व्हेन द काय म्हणजे काय, आपल्याला फक्त एअरवे ऑब्स्ट्रक्शन करू द्यायचं नाहीये. मग ज्यावेळी सिक्रेशन येतील, ज्यावेळी आपण काढून म्हणजे काय सिक्रेशन रिमूव्ह करणार आहे. मग हे उत्तर बरोबर असणार आहे का, नाही, हे पण नाही. मग बघा काय म्हणतात, आय विल ॲडमिनिस्टर द ह्युमिडिफाईड ऑक्सिजन टू द पेशंट. चला इथं काय, हे ट्रेकोस्टॉमी आहे. ओके, इथं बसलेलं आहे बघा. ओके, बसवलेला आहे डायरेक्ट एरियामध्ये. बघा आता ह्युमिडिफाईड ऑक्सिजन, इथं काय, ऑक्सिजन दॅट इज अ मॉइश्चर, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, पाणी. आपण ह्युमिडिफायर बघितलं का तुम्ही, म्हणजे काय, आपण O2 वगैरे लावतात ज्यावेळी. ओके, ज्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकतात. ओके, मला वाटतं तुम्ही मी इमेज आणलं पाहिजे होतं. ओके, चला हे काय मॉइश्चर असणार आहे. हे कशासाठी आपण देतो, ऍडेड बिफोर इट इज डिलिव्हर्ड टू द पेशंट. ओके, पेशंटला जायच्या अगोदर आपण इथे हे केलेलं असतो. आणि दिस प्रिव्हेंट द ड्रायिंग ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक. ओके, आपल्याला बघा ज्यावेळी ट्रेकोस्टॉमी आपल्याला इथे लावलेलं असतं, ज्यावेळी आपलं माउथ मधनं आणि नोज मधनं पण इथे एअर आउट पडतो आणि आपल्याला खूप ड्रायनेस इथे पेशंटला होणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, इथे मॉइश्चर म्हणजे काय, ह्युमिडिफाईड ऑक्सिजन दिलं तर काय काय आपल्याला फायदा भेटणार आहे, प्रिव्हेंट द ड्रायनेस. बघा इथे ड्रायनेस कमी करू शकतो आपण म्युकस मेम्ब्रेनचे आणि इम्प्रूव्ह द पेशंट कम्फर्ट आणि हेल्प द लूजन सिक्रेशन वगैरे इजिली लूज होतं आणि आपण इजिली काढू शकतो. आणि प्रिव्हेंट द क्रस्टिंग अँड द इरिटेशन इन द एअरवे. लक्षात आलं का, म्हणून आपल्याला हे कुठली ह्युमिडिफाईड ऑक्सिजन देणं खूप गरजेचं असणार आहे. ओके, चला मग आपली उत्तर कुठली, दुसरी उत्तर ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. कुठली, दुसरी उत्तर, ह्युमिडिफाईड ऑक्सिजन आपण इथे देणार आहे. चला आता नेक्स्ट MCQ. आता तुम्ही पॉज करा आणि ही कुठली सूचना आहे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, लास्ट क्लासेसमध्ये काय काय झालेलं आपलं, स्टार्टिंगला इथेलॉन झाले. ओके, आपण लायलॉन म्हणतो आणि त्यानंतर वायक्विल झाले. ओके, वायक्विल झाले, त्यानंतर कुठली प्रोलिन झाले का. ओके, प्रोलिन झाले, पीडीएस वगैरे नाही झाले ना. ओके, हेच नंतर असणार आहे. ओके, 3-4 झाले असते. ओके, चला हे कुठली सूचर असणार आहे, कलर बघा आणि निडल बघा कसे. ओके, हे कुठले, राऊंड बॉडी, कुठले, राऊंड बॉडी. चला ही कुठली सूचर आहे तुम्हाला सांगायचं आहे. काढू का नेक्स्ट स्लाइड. चला हे कुठली असणार आहे, सगळ्यांचा फेवरेट, मॅक्झिमम लोकांना नाव खूप वेळा ऐकलेलं आहे ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता.
चला ही कसं असणार आहे, ऑब्झर्वेबल सर्जिकल सुचर. कसं असणार आहे, ऑब्झर्वेबल म्हणजे आपल्या जिथे आपण आपल्या बॉडीमध्ये हे मिसळून जाणार आहे, म्हणजे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे का नाही. ही कुठली स्टरलाइज्ड सर्जिकल निडल सुचर आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो, कॅटगट. काय म्हणतो आपण, कॅटगट. लक्षात आलं का, ही कुठली कॅटगट सुचर असणार आहे. इथे थोडक्यात बघायला गेलं तर कॅटगट ही कुठलं आहे, ही नॅचरल. ओके, ही ऑब्झर्वेबल आहे, एवढं एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ऑब्झर्वेबल आहे, ऑब्झर्वेबल सर्जिकल सुचर. आणि हे कशाने बनलेलं असतं बाबा, ही सब म्युकोसल. ओके, सब म्युकोसल लेयर ऑफ कशाची, कोणाला सांगू नका बरं का, जे वेज लोक आहेत. ओके, शिपने किंवा गोटचे कशाने, इंटेस्टाईनने बनलेला असतो. ओके, इंटेस्टाईनने बनलेला असतो. आपण काय म्हणतो, कोलेजन फायबर पण म्हणतो, कोलेजन फायबर पण आपण म्हणतो. ओके, एवढं लक्षात ठेवा, ऑब्झर्वेबल आहे. आणि सबम्युकोसा हे लेअर ऑफ द शिप आणि गोटची इंटेस्टाईनमुळे म्हणजे त्याच्यामधनं हे बनलेला असतो. ओके, एवढं लक्षात आलं. आणि आपण कधी यूज करतो बाबा, ही सबक्युटेनियसला आपण यूज करतो, सबक्युटेनियस मध्ये. आणि म्युकोसल सुचर करताना, म्युकोसल सुचर वगैरे करताना, आणि लायगेशन ऑफ द स्मॉल वगैरे ब्लड वेसल्स वगैरे असेल. ओके, ब्लड वेसल्स मध्ये पण आपण यूज करतो. आणि मोस्ट कॉमन मी तर बघितलं कुठली, सर्कमसिजन मध्ये आपण यूज करतो. ओके, सर्कमसिजन मध्ये पण आपण इथे यूज करतो कुठली, कॅटगट. ओके, एवढं लक्षात आलं का. चला, एवढी गोष्टी आपल्याला लक्षात आलं तर बस. कलर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला ही कुठली असणार आहे, कॅटगट आपण बघितलं. ओके, इथलन झालं, व्हायक्युल झालं, प्रोलिन झालं, आता कॅटगट झालं. ओके, आता थोड्या दिवसात आपण अजून कुठले, ओके, सिल्क राहिलं. ओके, सिल्क आहे, पीडीएस आहे. ओके, खूप आहे अजून. ओके, आपण एक एक बघूया नेक्स्ट येणाऱ्या क्लासेसमध्ये. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द नर्स केअर फॉर अ पेशंट सफरिंग फ्रॉम द गॅस्ट्रायटिस. ओके, इन्फेक्शन अँड इन्फ्लमेशन ऑफ द काय झालेलं आहे, गॅस्ट्रिक म्हणजे काय, स्टमक. द नर्स शुड बी एनकरेज द पेशंट टू ड्रिंक मिनिमम ऑफ हाऊ मेनी लिटर पर डे. एकदम इजी क्वेश्चन, म्हणजे इजी. ओके, काय म्हणते यांनी, तुम्ही नॉर्मल जे पेशंट आहेत, ओके, गॅस्ट्रायटिस झालेले, जे पेशंटला तुम्ही मिनिमम, मॅक्झिमम नाही बरं का, मिनिमम एवढी तरी तुम्ही किती पाणी प्यायला पाहिजे, लिटर्स पर डे, एक दिवसाला. आता गॅस्ट्रायटिस म्हणजे काय, पेशंटला काय होणार आहे, कॉज इरिटेशन. ही काय करतो, इरिटेशन करतो, कॉज इरिटेशन ऑफ द कुठली, गॅस्ट्रिक म्युकोसाला इरिटेशन करतो. ओके, गॅस्ट्रायटिस झाल्यावर म्हणजे काय होऊ शकतो, एपिगॅस्ट्रिक पेन होऊ शकतो, एपिगॅस्ट्रिक पेन होऊ शकतो पेशंटला. आणि नोजे असू शकतो, उलटी असू शकतो, वॉमिटिंग असू शकतो. आणि डायजेशन पण एकदम छान पद्धतीने होणार नाहीये, इनडायजेशन आपण म्हणू शकतो, इनडायजेशन होऊ शकतो. आणि फ्लूइड इंटेक इथे खूप गरज असणार आहे, रिकमेंडेशन. मग तुम्ही किती रिकमेंडेशन करणार, ओके, तुम्ही किती रिकमेंडेशन इथे करणार आहे, कशासाठी आपण इथे पाणी देणार आहे बाबा, कुठे लिहू. ओके, आपल्याला पेशंटला मेंटेन करायचं आहे. काय मेंटेन करणार तुम्ही, हायड्रेशन आपल्याला मेंटेन करायचं आहे, त्याच्यासाठी आपण पाणी देतो. आणि जे काही पण आता वॉमिटिंग आहे, वॉमिटिंग मध्ये वगैरे आपल्याला म्हणजे काय, पेशंटचं फ्लूइड बाहेर पडलेलं असतं, ते आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. ओके, रिप्लेस फ्लूइड. ओके, किती पण लॉस्ट होऊ द्या, जे सगळं आपल्याला इथे रिप्लेस करायचं आहे, कॉस्ट नाही बघा का, लॉस्ट आहे. ओके, हे झालं. आणि डायजेशन वगैरे मदत करायला पण आपण इथे पाणी देणार आहोत. ओके, हे सगळं झालं बाकीचं. आणि आपल्याला मेन गोष्टी काय, आपण किती पाणी देतो मिनिमम बरं का. एव्हरेज बघायला गेलं तर आपण नॉर्मल अडल्टमध्ये किती देतो, 2.5 ते 3 लिटर आपण रिकमेंडेड करतो. ओके, मॅक्झिमम कडे तुम्ही बघायला गेलं तर 2.5 ते 3 लिटर, सगळं काय म्हणते 3 लिटर पर्यंत तुम्ही पाणी प्या दर दिवसाला. आणि जे खरं तर वेट अनुसार पण असतो किती आपण पाणी प्यायला पाहिजे. ओके, चला 2.5 to 3 लिटर आपण पकडूया. आणि इथे आन्सर आपण देऊया, 1 लिटर नाही एकदम कमी, 1.5 लिटर एकदम कमी, 2 लिटर नाही कमी, 2.5 ते 3 लिटर. ओके, आपण 2.5 म्हणजे आता शेवटचं एकच राहिलं आपलं, डी ऑप्शन आपल्यासाठी इथं बरोबर असणार आहे. 2.5 लिटर इथं मिनिमम तर आपण काय द्यायला पाहिजे, फ्लूइड पेशंटला म्हणजे काय, पाणी द्यायला पाहिजे. तुम्हाला किती पाहिजे बाबा, बरं का, तुम्ही लायब्ररीमध्ये बसताना किंवा कुठे पण जर्नी करताना तुमच्या टाइममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एवढं पाणी पाहिजे. ओके, फर्स्ट प्रायोरिटी हेल्थ. ओके, तुम्ही चांगलं असेल तर तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, चला, तुमच्याकडे पण स्वतःच्याकडे पण काय लक्ष असायला पाहिजे. हे झालं आपलं ह्याचं चौथा का पाचवा आन्सर झाला. ओके, चौथा 2.5 लिटर आपल्याला पाणी इथं प्यायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, ज्यावेळी क्वेश्चन मोठे असते बघा, ज्यावेळी क्वेश्चन इझी असते. ओके, म्हणजे ज्यावेळी छोटे क्वेश्चन सिंगल लाईनर वगैरे येतात
ज्यावेळी आपल्याला 100% ते बेसिक माहिती असायला पाहिजे. आपण इथे तुक्का लावू शकतो मोठी क्वेश्चन मध्ये, पण छोटी क्वेश्चन मध्ये लावू शकत नाही. चला बघा काय म्हणते बघा, नर्स इज अ केअरिंग. बघा नर्सने काय करते, केअरिंग फॉर अ क्लायंट रिक्वायरिंग सर्जरी, म्हणजे पेशंटला अजून सर्जरी करायचं आपल्याला, अँड इज ऑर्डर टू हॅव अ स्टँड बाय ब्लड secured if in case of a blood transfusion is needed during or after procedure. आता बघा पेशंट नाही, नर्सने एक पेशंटला केअर देते आणि सर्जरी रिक्वायर्ड आहे त्याला, म्हणजे सर्जरी करायचं रिक्वायर आहे, गरज आहे. आणि ऑर्डर काय केलेलं आहे, ब्लड म्हणजे काय, ते पेशंटला ब्लड पाहिजे. कधी, स्टँड बाय म्हणजे लगेच लागलं तर आपण घेऊ शकेल. कशासाठी, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी, म्हणजे ड्युरिंग प्रोसिजर असो किंवा सर्जरी नंतर पण आपल्याला देण्यासाठी. आता द नर्स सजेस्ट, आता नर्स काय सजेस्ट करायला पाहिजे, टू द क्लायंट टू डू व्हिच ऑफ द फॉलोइंग टू लेसन द रिस्क ऑफ अ पॉसिबल ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. बघा काय म्हणते यांनी, द नर्स सजेस्ट, इथेच मेन आहे आपलं, द नर्स सजेस्ट टू द क्लायंट टू डू व्हिच ऑफ द फॉलोइंग. बघा इथे काय म्हटलंय, फॉलोइंग लेसन द रिस्क ऑफ अ पॉसिबल रिस्क. बघा लेसन म्हणजे काय, लेस म्हणजे काय, आपल्याला कमी रिस्क असायला पाहिजे. कशासाठी, पॉसिबल ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आता लक्षात आलं बघा, एक पेशंट आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, त्याला ब्लड पाहिजे आणि ब्लड बीटी ट्रान्सफ्युजन करताना खूप कमी रिस्क असायला पाहिजे. कशासाठी, बीटी म्हणजे काय, ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन होण्यासाठी. म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन जे रिॲक्शन होणार आहे ते खूप कमी असायला पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे नसायला पाहिजे. जसं कुठलं जे ऑप्शन आहे आपल्याला हुकूम काढायचं. बघा काय म्हणते, रिक्वेस्ट दॅट एनी डोनेटेड ब्लड बी स्क्रीनड ट्वाइस बाय द ब्लड बँक. आता कुठली पण तुम्ही ब्लड बँक मधलं म्हणजे काय, ब्लड बँक मध्ये काय घेणार, आपण ब्लडच घेणार. ओके, कधी कसे, ट्वाइस बाय द ब्लड बँक म्हणजे स्क्रीन केलेले 2 वेळा. आणि टेक आयरन सप्लिमेंट प्रियर टू द सर्जरी अँड गेट, बघा, इट ग्रीन लिपी व्हेजिटेबल. आता सर्जरी आपल्याला सांगितलंय बाबा, आपण काय करायचं, घरी जाऊन पेशंटला सांगायचं तुम्ही मस्तपैकी घरी जावा आणि आयरन सप्लिमेंट घ्या मस्तपैकी इट ग्रीन म्हणजे काय, ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स वगैरे खावा आणि नंतर या, तुम्हाला काय ब्लडची गरजच लागणार नाहीये. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, डू एन ऑटोलॉगस ब्लड डोनेशन. ह्याला काय म्हणते, तू काय कर बाबा, तू एकदम मस्त आहे, तू जा आणि तुझाच ब्लड देऊन टाक आणि आपण सर्जरीला नंतर तेच ब्लड घेऊया. आणि चौथा काय म्हणते बघा, हॅव अ फॅमिली मेंबर डोनेट देअर ओन ब्लड. तुमच्या फॅमिली बदलाचे कोणी असेल तर त्यांचं ब्लड आपण देऊन टाकूया आणि तुम्ही एका फॅमिली बदलाय, तुम्हाला काहीच ब्लड रिॲक्शन होणार नाहीये. बघा आता तुम्हाला काय हुडकायचं आहे, या 4 ऑप्शन मधलं तुम्हाला जे कुठले ऑप्शन असं आहे बाबा, जे काय बीटी रिॲक्शन, ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन खूप मिनिमम म्हणजे काय लेसन रिस्क असणार आहे. चला आपण जाऊया एक एक. रिक्वेस्ट दॅट द एनी डोनेटेड ब्लड बी स्क्रीन ट्वाइस बाय द ब्लड बँक. आता 2 वेळा आपण स्क्रीन केलं तर असं नाही होणार का, 2 वेळा आपण क्रॉस चेकिंग असो किंवा सगळं केलं आपण जे प्रोसिजर आहे. ओके, जसं नंतर पण बीटी रिॲक्शन होणार नाही असं आपण सांगू शकतो का, नाही. रिक्वायर दॅट डोनेटेड ब्लड असं करू शकत नाही आपण. कधी कधी ही मिस्टेक आपल्याकडनं पण होऊ शकतो किंवा असं पण नाही. ओके, म्हणजे काय, आपण असं पण सांगू शकत नाही ना बाबा, एकदा आपण स्क्रीन केल्यावर जे रिॲक्शन होणार आहे ते सगळं आपण काढून टाकलं, असं होणार आहे का, नाही. असं होत असेल तर आपण सगळं हेच केलं असतं ना, मग आपल्याकडे ब्लड रिॲक्शनचा पेशंट आपल्याला भेटलेलं नसतं. मग ही पण कसं असणार आहे, ही चुकीचं असणार आहे. म्हणजे इथं ब्लड बीटी रिॲक्शन आपल्याला इथं दिसतो. टेक आयरन सप्लिमेंटेशन, बरं का, इथे रिॲक्शनचा काय गरज नाही आहे, रिॲक्शन सप्लिमेंट. आता आपल्याला बीटी रिॲक्शन बद्दल विचारताय, इथं म्हणते यांनी सप्लिमेंट द्या, ही असणार आहे का उत्तर आपलं, नाही, हीच पण चुकलं. आणि लास्ट काय म्हणते बघा, हॅव अ फॅमिली मेंबर डोनेट देअर ओन ब्लड. असं होऊ शकते का. ओके, माझं आता इन केस ऑफ समजा माझं सर्जरी चालू आहे किंवा माझ्या घरातलं कोणीतरी सर्जरी, असं चला बाबा तुला ब्लड कमी पडले मी देऊन टाकतो, असं होणार आहे का. बघा सगळ्यांचं ब्लड ग्रुप वेगळं असणार आहे. ओके, कॉमन पण असतो, पण असं नाही की सगळ्यांचं सेमच असणार आहे. ओके, ब्लड ग्रुप सगळ्यांचे चेंज असू शकतो आणि इथं काय होऊ शकतो, बीटी रिॲक्शन होऊ शकतो. मग आपण इथे पण कॅन्सल करतो. आणि इथं तिसरं काय म्हटलंय, डू एन ऑटोलॉगस ब्लड डोनेशन. ही आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे. कसं, पेशंट डोनेट देअर ओन ब्लड. पेशंट काय करणार आहे, पेशंट डोनेट ओन ब्लड, त्याचं स्वतःचं ब्लड काय करणार आहे, त्यांनी देणार आहे. कधी, बिफोर सर्जरी त्यांनी देणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय करणार, स्टोअर करणार आणि गिवन बॅक ज्यावेळी लागणार आहे. ओके, नीडेड ड्युरिंग किंवा आफ्टर सर्जरी वेळी यांनी देऊन टाकणार आहे. मग इथे बीटी रिॲक्शन होऊ शकतं का, नाही. इथे बीटी रिॲक्शन होऊ शकतो पण एकदम 0 पॉईंट मध्ये तुम्ही पकडू शकताय.
म्हणजे काय, इथं खूप लेस असणार आहे बीटी रिॲक्शन. ओके, लक्षात आलं. चला, हे उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. कुठले, तिसरे. आता चौथा काय होतं, फॅमिली मेंबर डोनट. ओके, हां, अजून एक लक्षात आलं. तुम्हाला एक क्वेश्चन देऊ का मी. ओके, मदरची ब्लड ग्रुप आहे ए आणि फादरची ब्लड ग्रुप आहे कुठली, बी. आता त्यांचा मुलांचा ब्लड ग्रुप कुठली असू शकतो, तुम्हाला काय करायचं, कॉमेंटमध्ये टाकायचं. परत एकदा सांगतो मी, आईचा ब्लड ग्रुप आहे ए आणि हे बघा, हे ए पॉझिटिव्ह घ्या, हे ए निगेटिव्ह घ्या. ओके, मदरचा ए पॉझिटिव्ह आहे आणि फादरचा बी निगेटिव्ह आहे. आता कुठली म्हणजे त्यांचं होणारे मुलं आहेत. ओके, त्यांचा कुठली ब्लड ग्रुप असू शकतो, तुम्हाला म्हणजे काय कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, नसेल तर मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके, लक्षात घ्या. चला, मी विसरलो तरी पण तुम्ही सांगायचं बरं का, मी येणाऱ्या क्लासमध्ये घेतो. हे झालं आपलं तिसरं, इकडं बरोबर झालं का. चला, आता नेक्स्ट काय म्हणतो, चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन, मेफेड्राइन. मेफेड्राइन कुठले, हायड्रोक्लोराइड आहे. आपण काय म्हणतो, याला डेमोरॉल म्हणतो. इज अ गिवन टू द क्लायंट हू एक्सपिरियन्सिंग द पोस्ट ऑपरेटिव्ह पेन. ओके, इथं सगळं आपल्याला पोस्ट ऑफ पेशंटच भेटायला बरं का. म्हणजे काय, आपण मेफेड्राइन हायड्रोक्लोराइड मेडिसिन दिलेले आहे कुठली पेशंटला, जे पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑलरेडी त्याचं सर्जरी झालंय, त्यांचं पेन कमीसाठी आपण इथे ड्रग दिलेलं आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द साईड इफेक्ट ऑफ द मेडिकेशन एक्सेप्ट. म्हणजे त्याने काय विचारलंय, तुम्ही ड्रग दिले बाबा, आपल्याला ड्रग बद्दल विचारते त्यांनी, कुठली डेमोरल ड्रग हे आपण दिलो, ह्याचे साईड इफेक्ट कुठली आहे, एक्सेप्ट म्हटलेलं आहे बरं का, एक्सेप्ट म्हटलेलं आहे. परत आपल्याला थोडी लक्ष द्यावं लागेल. म्हणजे काय, खाली दिलेलं सर्व काय साईड इफेक्ट आहे, एक्सेप्ट म्हटलेलं म्हणजे एक सोडून, म्हणजे एक असं आहे ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये जे साईड इफेक्ट नसणार आहे. ओके, चला, कुठली ड्रग बद्दल आपण बघतोय, डेमोरॉल. ओके, डेमोरॉल ही कुठली ड्रग आहे, ही ओफाइड अनाल्जेसिक ड्रग आहे. ओफाइड अनाल्जेसिक ड्रग आपण इथे पेशंटला देणार आहोत. ओके, ही कशासाठी आपण देतो, मॉडरेट टू सिव्हिअर पेन वगैरे असेल तर ज्यावेळी आपण ही ड्रग म्हणजे काय प्रिस्क्राईब करणार आहे डॉक्टर लोकांनी. ओके, एवढं लक्षात आलं. हे मोस्ट कॉमन कधी पोस्ट ऑफ मध्ये वगैरे यूज करतात. ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह मध्ये. ओके, ज्यावेळी आपण हे करतो, हे काय करतो, सीएनएस वरती ऍक्ट करतो, ऍक्ट ऑन सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टम वरती ही काम करतो आणि पेन आपल्याला काय रिलीव्ह पेन करतो. ओके, रिलीव्ह पेन, एवढं लक्षात ठेवलं. चला, आल्सो हे सिव्हिअर याची बरं का, ह्याची सिव्हिअर साईड इफेक्ट आपल्याला बघायचे आहे. ओके, सिव्हिअर याचा साईड इफेक्ट काय काय भेटते आपल्याला बघायला, पेशंटमध्ये डिजिनेस होऊ शकतो. ओके, डिजिनेस होऊ शकतो आणि पेशंट सेडेशन किंवा ड्रॉजिनेस पण होऊ शकतो. पेशंट आणि पेशंटमध्ये नॉजिया वॉमिटिंग पण असू शकतो आणि अजून कुठले स्वेटिंग पण होऊ शकतो पेशंटला. स्वेटिंगला अजून काय म्हणू शकतो, स्वेटिंग होत असेल तर जास्त हायपोटेन्शन मध्ये पण जाऊ शकतो पेशंट, हायपोटेन्शन मध्ये पण जाऊ शकतो. अजून कुठली, डेमोरॉल. ओके, रेस्पिरेटरी डिप्रेशन पण होऊ शकतो. ओके, हे सगळं झालं साईड इफेक्ट ऑफ द कशाची, ही आपलं डेमोरॉल बद्दल. ओके, चला, आता काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये, ट्रिमर्स दिलेले आहे का, यस. पेशंटला होऊ शकतो का ट्रिमर्स, यस होऊ शकतो. इथं नाही दिले का, चला, ट्रिमर्स पण होऊ शकतो. इथं डायरिया दिलेले, डायरिया होऊ शकतं का, डायरिया तर आपण नाही बघितलं. स्वेटिंग, ओके. डिजिनस होता, यस. बघा, स्वेटिंग आणि डिजिनस तर होता. ओके, ट्रिमर्स पण होता असतो ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्या साईड इफेक्ट मध्ये हे ट्रिमर्स पण असणार आहे. ओके, एकदम सेक होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये दिलेलं आहे डायरिया. तुम्ही कधी वाचले का ओपाइड मध्ये पेशंटला डायरिया होता म्हणून. ओके, बघा, ओपाइड्स ज्यावेळी आपण देणार आहे ड्रग, ओके, ज्या पेशंटमध्ये खूप रिस्क असणार आहे कशाची, कॉन्स्टिपेशनची रिस्क जास्त असणार आहे, डायरियाची नसणार आहे. मग आपलं उत्तर कुठली, बी उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके, बघा, एवढं आपण बघितलं हे ड्रग कसं काम करतो. बघा, ज्यावेळी ही ओपाइड रिसेप्टर असणार आहे आपलं, ओपाइड रिसेप्टर्स कुठे कुठे असणार आहे, आपल्या ब्रेन मध्ये आणि आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये, स्पायनल कॉर्ड मध्ये वगैरे असणार आहे. ओके, ज्यावेळी हे काय करतो, ब्लॉक करतो. ओके, ब्लॉक रिलीज ऑफ जे कुठली न्यूरो ट्रान्समिटर्स आहे, न्यूरो ट्रान्समिटरला काय करतो, ब्लॉक करतो. न्यूरो ट्रान्समिटरला काय म्हणतो मी, ओपाइड रिसेप्टर आहे इन ब्रेन मध्ये आणि स्पायनल कॉर्ड मध्ये, आणि जे रिसेप्टरला काय करणार आहे, ब्लॉक द रिलीज ऑफ अ न्यूरो ट्रान्समिटर, त्यांना न्यूरो ट्रान्समिटर सोडण्यासाठी हे सगळं ब्लॉक करून टाकतो. ज्यावेळी काय होतो, पेन इम्पल्स आर नॉट ट्रान्समिट होणार आहे का, आता ब्लॉक झालेलं आहे नाही, इथं ट्रान्समिट होणार नाही. ओके, इफेक्टिव्हली
म्हणजे काय इफेक्टिव्हली टू ब्रेन, म्हणजे सांगायचं एवढीच आहे, जे पेन घेऊन जाणार आहे ओके ब्रेन पर्यंत पोहोचणार आहे, बाबा इथं पेन होते म्हणून, जिथं काय इथं सगळं एंड करून टाकणार आहे, म्हणजे जे मेसेज ब्रेनला भेटणारच नाहीये ओके. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला अजून काय उत्तर आपलं भेटलंय ना. उत्तर आपलं डायरिया असणार आहे, कारण ओपाइड ड्रगमध्ये मॅक्झिमम काय असणार आहे, पेशंटला कॉन्स्टिपेशनचे चान्स खूप असणार आहे ओके. हे कुठलं डेमोरल आहे, ड्रग क्लास कुठली, ओपाइड अनाल्जेसिक आहे, ही नार्कोटिक ड्रग आपण म्हणू शकतो. ऍक्ट ॲज अ बघा कशावरती ही ऍक्ट करणार आहे, म्यू ओपाइड रिएक्टरवरती काम करणार आहे CNS मध्ये, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये, आणि पेन ट्रान्समिशनचे इनहिबिट करतो ओके. आता मी जसं सांगितलं ब्लॉक करून टाकतो आणि प्रोड्यूस द अनर्जेसी आणि सेडेशन इथे प्रोड्यूस करणार आहे ओके. हे पण लक्षात ठेवा. प्रोड्यूस इथं राहिलं आपलं, प्रोड्यूस अनर्जेसी आणि सेडेशन इथे प्रोड्यूस करणार आहे ओके. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. अजून काय म्हणू शकतो, इंडिकेशन मॉडरेट हे झालं, पोस्ट ऑपरेटिव्ह लेबर पेन ओके, प्री एनेस्थेटिक मेडिकेशनमध्ये ओके, ओरल IM IV सबक्युटेनियस काही पण देऊ शकता तुम्ही. साईड इफेक्ट बघा, ड्रोजिनेस आहे, डिजिनेस आहे, नोजिया, वॉमिटिंग आहे, कॉन्स्टिपेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, हायपोटेन्शन, कन्फ्युजन ओके. ही सगळी साईड इफेक्ट आहे ओके. कुठे तुम्हाला डायरिया दिसतो का, नाही ओके. एंटीडोट काय, नॉलॉक्झेनाचं एंटीडोट असणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके. चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. चला काय म्हणते बघा क्वेश्चन, द नर्स इज अ परफॉर्मिंग द MSE म्हणजे काय, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन इथं चालू आहे ऑन अ मेल क्लायंट डायग्नोस्ड विथ अ सबड्युरल हेमोटोमा ओके. काय झालेलं इथे, हेमोटोमा झालेला आहे सबड्युरल मध्ये ओके. द टेस्ट असिस्ट द व्हिच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे MSE स्टेट हे जे स्टेटस एक्झामिनेशन बद्दल विचारते बाबा, ही टेस्ट काय असिस्ट करतो, सेरेब्रल फंक्शन ओके, इंटेलेक्च्युअल फंक्शन, सेरेब्रल फंक्शन आणि सेन्सोरी काय फंक्शन, कुठली जे फंक्शन आहे इथे म्हणजे आपण असिस्ट करतोय ओके. चला आपण बघूया काय काय दिलेलं आहे. पहिला काय होता ऑप्शन, सेरेब्रल फंक्शन, त्याच्यामध्ये आपण काय करतो, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन, ह्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, असिस्ट करतो बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन आणि रोमबर्ग टेस्ट ओके. रोमबर्ग टेस्ट माहिती आहे ना ओके, डोळे बंद करून थांबायचं वगैरे ओके, लक्षात आलं का. आणि फिंगर टू नोज टेस्ट आणि गेट असेसमेंट कशामध्ये करणार आहे आपण, MSE. हे काय नॉट अ पार्ट ऑफ MSE, हे MSE मधला पार्ट नाहीये. आता इंटेलेक्च्युअल मध्ये काय म्हणते बघा, मेमोरी आणि अटेन्शन, ह्याच्यामध्ये हे सगळे MSE मधलंच आहे बरं का, पण प्रत्येक गोष्टी दुसऱ्या गोष्टीला ओके. इथे आपण सेरेब्रलची असेसमेंट केलो आणि इथे कुठली इंटेलेक्च्युअल मध्ये वेगळे बघा. इंटेलेक्च्युअल मध्ये काय, मेमरी आणि अटेन्शन, ओरिएंटेशन क्वेश्चन, कॅल्क्युलेशन आणि जजमेंट आणि मिनी मेंटल स्टेट एक्झाम इथे आपण असेस करणार आहोत ओके. हे झालं. त्याच्यानंतर तिसरी असणार आहे कुठली, सेरेब्रल फंक्शन. ही कसं असणार आहे हे बघा, ह्याच्यामध्ये आपण कॉन्शियसनेस, ओरिएंटेशन, थिंकिंग, मेमोरी, लँग्वेज, जजमेंट, ही मोस्ट कॉमन इथे बघा, मोस्ट कॉमन असणार हायर कॉर्टिकल फंक्शन इथे असणार आहे कशामध्ये, सेरेब्रल फंक्शन मध्ये. मग आपलं MSE चा मेन फोकस कशावरती असणार आहे, ही सेरेब्रल फंक्शन इथे काम करणार आहे, म्हणजे त्याचा असेसमेंट असणार आहे ओके. चला सेन्सरी फंक्शन मध्ये टच अँड पेन, टेम्परेचर, व्हायब्रेशन सेन्स, हे सगळं कशामध्ये, हे सेन्सरी फंक्शन मध्ये आपण यूज करणार, म्हणजे काय असेस करणार आहोत ओके. मग आपलं उत्तर बघा काय म्हणते, द नर्स इज परफॉर्मिंग द MSE आणि यांनी काय विचारलं आपल्याला, द टेस्ट असेस द व्हिच ऑफ द फॉलोइंग, MSE मध्ये आपली कुठलीचे असेस करणार आहोत ओके. सेरेब्रल आपण बघितलं का, हे बॅलन्स वगैरे होता ओके. इंटेलेक्च्युअल मध्ये काय होता बघा इथे, मेमोरी, अटेन्शन वगैरे, हे पण आपलं नसणार आहे. आणि सेरेब्रल एकदम बरोबर आपलं उत्तर होता. चौथा हे काय, सेन्सरी, ह्याच्यामध्ये टच अँड पेन ओके, हे पण केलं. मग आपलं उत्तर कुठली, तिसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे ओके. तिसरी उत्तर मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल ओके. चला आता नेक्स्ट MCQ काय म्हणते आपण बघूया. बघा नेक्स्ट MCQ काय, छोटी आहे बघा, विटॅमिन K इंजेक्शन गिवन बाय व्हिच नीडल, म्हणजे जी मध्ये विचारलंय ओके. गेज, जे म्हणजे काय, गेज इन द निओनेटल मध्ये, म्हणजे आपण विटॅमिन K इंजेक्शन देणार आहे ओके. निओनेटल मध्ये देत असेल तर आपण कुठली देणार आहे, प्रोफिलॅक्सिस देणार आहे ओके. प्रोफिलॅक्सिस डोज इथे आपण देणार आहे, जे कुठली गेजचं निडल घेऊन आपण देणार आहे बघा, 24, 26, 22 आणि 20 ओके. चला मी नोट्स आणलो विटॅमिन K वरती. चला ही इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नोट करून घ्या. विटॅमिन K प्रोफिलॅक्सिस इन द निओनेटल मध्ये बघा, विटॅमिन K इंजेक्शन काय असणार आहे, विथ अ नीडल, एक कशामध्ये असणार आहे, ही 26 गेजचं आपण इथं काय देणार आहे, नीडल यूज करणार आहे बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेकमेंडेशन काय काय म्हणते, ऑल न्यूबॉर्न डिलिव्हर्ड इन हेल्थ फॅसिलिटी ॲट ऑल लेवल्स, आपल्या देशात कुठली पण हेल्थ फॅसिलिटीमध्ये जन्माला येऊ द्या बच्चू, त्यांना काय द्यायचं आहे, इन्क्लुडिंग बघा सब सेंटर पण म्हटलेले शुड रिच्यू द विटॅमिन K प्रोफिलॅक्सिस, शुड म्हणजे त्या पेशंटला आपल्याला काय द्यायचं आहे, विटॅमिन K प्रोफिलॅक्सिस द्यायचं आहे. विटॅमिन K प्रोफिलॅक्सिस जे गिवन याचं सिंगल डोज मध्ये आपण देणार आहे. IM देणार आहे, इंजेक्शन सून आफ्टर बर्थ, आपण जन्म झाल्यानंतर हे देणार आहे. वन्स द न्यूबॉर्न इज द स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट विथ द मदर, ऑल
अँड ब्रेस्ट फिडिंगचं इनिशिएटेड सुरू केलं की आपल्याला ही विटॅमिन के द्यायचं आहे. ओके, ऑल न्यूबॉर्न विथ अ बर्थ वेट. बरं का, ही कशा असणार आहे, समजा एक पेशंट आहे मोर दॅन 1000 ग्रॅम. ओके, ज्यावेळी म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही 1 kg म्हणू शकता ग्रॅममध्ये कशाला. ओके, समजा पेशंट आहे मोर दॅन 1 kg, मग त्याला आपण किती देणार आहे 1 mg इथे विटॅमिन के देणार आहे. आता समजा 1 किलोपेक्षा कमी असेल तर आपण 0.5 mg एवढी विटॅमिन के इथे देणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा, इथे तेच दिलेलं आहे. वेट 100 ग्रॅम और मोर शुड बी द ॲडमिनिस्टर्ड द 1 mg आणि विटॅमिन के लेस असेल तर आपण 0.5 mg देणार आहे. इंजेक्शन विटॅमिन के शुड बी गिवन द एंटेरो लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ द थायमध्ये. ओके, आपण काय म्हणतो व्हॅस्टस लॅटरस. ओके, व्हॅस्टस लॅटरलस ह्याच्यामध्ये आपण देणार आहे थायमध्ये. ओके, कुठली निडल असणार आहे 26 गेज निडल इथे असणार आहे. 1 ml सिरीज स्ट्रिक्टली फॉलोइंग 1 ml घ्यायचं आहे. आणि इन केस ऑफ द नीड अर्जंट रेफरल विटॅमिन के प्रोफिलिसिस मे बी गिवन ॲट द हेल्प विजिट. ओके, आपण देऊ शकतो. आणि रुटीन प्रॅक्टिसमध्ये रेकॉर्ड द डेट हे झालं आणि फॅसिलिटी चेंज द एन्सर. ओके, आणि ऑल्सो रिमेंबर अबाउट द विटॅमिन के बद्दल अजून काय म्हणताय बघा, फार्मास्युटिकल ऍक्शन टू प्रमोट द सिंथेसिस ऑफ. ओके, विटॅमिन के काय कुठली क्लॉट इफेक्ट 2, 7, 9, 10. ओके, 2, 7, 9, 10 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लिव्हरमध्ये इन लिव्हरमध्ये के डिपेंडेंट क्लॉटिंग फॅक्टर इथे काय करणार आहे, ही प्रमोट करणार आहे सिंथेसिससाठी. आणि हे काय विटॅमिन के काय हे झालं. आणि स्टोरेज रूम टेम्परेचरमध्ये करू शकतो. डोजेस 1 mg पर 1 ml 0.5 ml हे काय हे झालं. साईट ऑफ इंजेक्शन हे आपण बघितलं, निडल 26 गेज. ओके, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके, चला आपलं आता कुठलं उत्तर बरोबर असणार आहे, 20 नाही, 22 नाही, 24 नाही. आपलं उत्तर बी 26 गेज हा आपलं एकदम उत्तर बरोबर आहे. आपण प्रत्येक म्हणजे काय म्हणू शकतो आपण एव्हरी चाइल्डमध्ये आपण ही मेडिसिन देणार आहे विटॅमिन के प्रोफाईल ॲक्सेस. ओके, लक्षात आला का. चला आता जाऊया आपण पुढे. चला, ही गव्हर्नमेंटचं एक ह्याच्यामध्ये दिलेलं काय पोस्टर आहे, यूज ऑफ इंजेक्शन ऑफ विटॅमिन के प्रोफिलिसिस इन द न्यूबॉर्न. बघा, हू विल रिसीव्ह ऑल न्यूबॉर्न डिलिव्हर्ड इन द फॅसिलिटीज ॲट ऑल लेवल. म्हणजे कुठल्या पण हेल्थ फॅसिलिटीमध्ये जन्माला येऊ द्या बच्चूंना सगळ्यांना द्यायचं. बघा, प्रिपरेशन टू बी युजर. बघा, इंजेक्शन विटॅमिन के 1 हे किती 1 mg पर 1 ml किंवा 1 mg 0.5 ml असं द्यायचं आहे. आणि डोज बी गिवन बघा 100 ग्रॅम और जास्त असेल तर 1 mg आणि कमी असेल तर 0.5 mg. आणि साईट इथे आपण थाईला आपण देणार आहे. ओके, हे झालं. आणि हू विल गिव कोणी देऊ शकतो, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स और ANM देऊ शकते. आणि फेअर इट विल बी द इन लेबर रूममध्ये आपण देऊ शकतो. आणि असं पोस्ट नेटल वार्डमध्ये वगैरे आपण देऊ शकतो. इन केस ऑफ द रेफरल इंजेक्शन साईट वगैरे देऊ शकतो. ओके, पेन विल बी गिवन कधी द्यायचे, सून आफ्टर द डिलिव्हरी. ओके, लवकरात लवकर आपल्याला द्यायचं आहे. आणि 24 तासांनंतर आपल्याला म्हणजे विदिन 24 आवर्समध्ये द्यायचं, एवढी लक्षात ठेवा. म्हणजे त्याचं 24 तास नंतर होऊ द्यायचं नाही आपल्याला, नॉट डिले. ओके, एवढा पण डिले नाही करायचा. आणि लॉजिस्टिक रिक्वायर्स इथे 26 गेजचं आपण निडलने इथे देणार आहे. ते सिरिंज 1 ml असायला पाहिजे. बरं का, स्टोरेज झालं रूम टेम्परेचरमध्ये आपण स्टोरेज करू शकतो. रेकॉर्ड आपल्याला करायचे लेबर रूम रजिस्टरवरती, केस सीटवरती, रेफरल स्लिपवरती, डिस्चार्ज तिकीट ऑन द न्यूबॉर्न म्हणजे त्याच्यावरती पण मेन्शन करायचं बाबा आपण विटॅमिन के प्रोफिलिसिस ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय तुम्ही मेन्शन नाही केलं. ओके, मला वाटते थोडं इथे प्रॉब्लेम झालाय का, जाऊ दे, आता झालंच आहे आपलं सगळं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. ओके, आपण एवढे देणार होतो. ओके, हे सगळे तुम्हाला इथे कुठं आलं तर आपण डिस्चार्ज समरीवरती पण तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, म्हणजे चुकून तुम्ही नाही टिक केलं मग आपण त्यांना दुसऱ्यांना कुठेतरी गेलं त्यांनी, मग त्यांना वाटेल बाबा हे पेशंटला विटॅमिन के दिलेलंच नाही, त्यांनी परत देऊ शकतात. ओके, हे सगळं तुम्हाला मेंटेन करायचं असतं. ओके, चला आता काय शेवटचं तुम्हाला MCQ ऑफ द डे लास्ट तुम्हाला काय करायचं आता याची उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचं. बघा काय म्हणते क्वेश्चन, द क्लायंट युजिंग द डायफ्राम. ओके, हे डायफ्राम यूज करते हे काय हे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. ओके, शुड बी इन्स्ट्रक्टेड टू काय इन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. बघा हे काय रेफरिन. ओके, फ्रॉम कीपिंग द डायफ्राम इन अ लॉंगर दॅन 4 hour. ओके, 4 तासापेक्षा जास्त ठेवायचे म्हणे. ओके, कीप द डायफ्राम ॲज अ कूल लोकेशनमध्ये ठेवायचं आहे. आणि हॅव द डायफ्राम हे काय रिसाइज्ड ऑफ द सी गेन्स 5 pounds आणि हाव द डायफ्राम रिसाइज इफ शी मे एनी सर्जरी. बघा याच्यामधले तुम्हाला योग्य जे उत्तर वाटते जे काय करायचं तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण डिटेलमध्ये नेक्स्ट एपिसोड येणारमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, चला. आणि आपलं क्लासेसमध्ये महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर MNO क्लासेसमध्ये यूट्यूब चॅनलवरती टार्गेट CHO सिरीजचे एपिसोड पडलेले आहेत. आणि CHO PYQ आहे आणि DMR आणि DHSचा PYQ पण ऑलरेडी याच्यावरती अवेलेबल आहे. तुम्ही बिंदासपणे याची फायदा घेऊ शकता. आणि त्रिशूला सिरीजचं पण इथे 39 एपिसोड चालू आहे. इथे तुम्हाला 39 एपिसोड पर्यंत. ओके, इकडे 85, 120 इथे कुठे 6. ओके, तुम्हाला भरपूर एपिसोड इथे बघायला भेटणार आहे. तुम्ही ह्याची फायदा घ्या. बघा DHS DMRची तयारी करत असेल तर तुम्ही मिस नाही करायचे DMR आणि DHSचे PYQ. ओके, चला मग आपण भेटूया
त्याचा अगोदर. ओके, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे क्वेरी आणि काही फीडबॅक असेल तर तुम्ही देऊ शकता आणि शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला आपण लवकरच भेटूया. नेक्स्ट एपिसोडमध्ये थोडी प्रॉब्लेम येत आहे. ओके, जे टेक्निकल प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. ओके, जे म्हणून थोडं क्लासेस आपलं थोडी पेंडिंग होतं चाललेलं आहे. ओके, आपण सगळं आता नीट करून काय करणार आहे, प्रत्येक म्हणजे जसं कंटिन्युअली क्लासेस सुरू ठेवायचं आहे आपल्याला. ओके, तुम्ही पण कंटिन्यू स्टडी करत राहा आणि ज्या वेळीपर्यंत एक्झाम होत नाही आणि एक्झाम होऊन तुमच्या हातात ऑर्डर येत नाही तेपर्यंत तुम्हाला पण थांबायचं नाही आहे. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट ऑप्शनमध्ये. धन्यवाद.